उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आता 3 वर्ष पूर्ण झालेली आहेत. नुकताच दोन्ही शिवसेनेचा मेळावा पार पडलेला आहे. एकमेकांवर टीकास्त्र एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी डागलेलं आहे. याच पार्श्वभूमीवर बोलण्यासाठी आपल्यासोबत सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील आहेत. बापू, 3 वर्ष बंडाला झालेली आहेत. जवळपास 40 आमदार घेऊन एकनाथ शिंदे यांनी बंड केलं होतं. अजून त्यातलं कोणी यायचं राहिलं होतं, कोणी इच्छा व्यक्त केली होती त्यावेळेस? संजय राऊतांनी इच्छा व्यक्त केली होती, परंतु 30-35 आमदारांनी विरोध केल्यामुळे त्यांचं गणित जुळलं नाही, एवढंच मला माहित आहे. आणि दुसरी गोष्ट, आमचा 59वा वर्धापन दिन झालेला आहे आणि उद्धव साहेबांचा 3रा वर्धापन दिन झालेला आहे. दोघांची पोस्टर बघा. आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी, प्रबोधनकार ठाकरे साहेबांनी जी शिवसेना उभा केली ती समर्थपणे पुढे चालवण्याचं काम शिंदे साहेब करतायत आणि महाराष्ट्राच्या जनतेनं त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे. आणि हाच खरी शिवसेना आहे अशी सर्वसामान्य जनतेची भावना झालेली आहे. कारण शिंदे साहेबांनी प्रत्येक धोरण हे हिंदुत्वाबरोबर भारतीय जनता पार्टी बरोबर युती करूनच आखलेलं असल्यामुळं ही नैसर्गिक युती वाटते. आणि उद्धव ठाकरेंची आहे काँग्रेस राष्ट्रवादी बरोबरची युती ही सर्वसामान्य लोकांना आवडत नाही, हे अनेक निवडणुकीतील निकालानं जनतेनं दाखवून दिलेलं आहे. उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा राज ठाकरेंना साथ घातलेली आहे. राज्याच्या मनात जे आहे तेच करणार म्हणतात. राज ठाकरेंची आत्ता का गरज पडली त्यांना? सुखाच्या दिवसात उद्धव साहेब ज्यावेळी होते त्यावेळी त्यांना राज ठाकरे साहेबांची आठवण झाली नाही आणि आता नेमक्या अडचण आल्यानंतर आठवण झालेली आहे. परंतु उद्या काय होईल मी काय भविष्यकार नाही, पण मला असं वाटतंय प्रामाणिकपणानं राज ठाकरेचा हिंदुत्वाचा अजेंडा हा कडवा आहे. मराठी आणि मराठी माणसांचे प्रश्न ही भूमिका त्यांची कडवी आहे. निवडणुकीतलं यश अपयश, किती आमदार किती खासदार यावर गणित नसतात. माझ्यासारख्याला असं वाटतं की सर्वसामान्य जनतेचं जीवन सुखी होण्यासाठी प्रभावीपणे काम करणारा माणूस सुद्धा संख्याबळ नसलं तर प्रभावी तो नेता असतो. राज ठाकरेंनी जर चुकून उद्धव साहेबांवर युती केली तर त्यांचा सुद्धा हिंदुत्वाचा अजेंडा उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. मुंबई महापालिकेत काय फरक पडेल दोघं एकत्र आला? मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शिवसेना शिंदे साहेबांची आणि भारतीय जनता पार्टी फडणवीस साहेबांनी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ही जिंकलेले आहे. निकाल फक्त राहिला. माझं गणित घ्या, प्रचंड जागा निवडून येणार आहे त्या. आणि त्या दिवशी मराठी माणूस, मराठी भाषा ही जी कालवा करून आता पण राजकारण तिथं केलं, आता मराठी माणूस तिथला शहाणा झालाय, हुशार झालाय. त्याला त्याच्या प्रपंचाची काळजी लागलेली आहे. त्याला सोयी सुविधा पाहिजेत. त्याच्या घराचे प्रश्न तिथं आहेत, त्याच्या नोकरीचे प्रश्न पडलेले आहेत. आणि नुसतं भावनिक आणि भडकावणी भाषणावर पोट भरत नाही. शिंदे साहेब एक काम करणारे नेतृत्व आहे, रात्रंदिवस कष्ट करणारं नेतृत्व आहे. हे मुंबईच्या जनतेनं बघितलेलं आहे. फडणवीस साहेबांचा इन्फ्रास्ट्रक्चरचं प्रचंड मोठं स्वप्न आहे. आणि ह्या दोघांना, शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वावर मुंबईची जनता निश्चितपणाने विश्वास ठेवून महायुतीला प्रचंड मतानं निवडून आले. बापू, आपण वारंवार फक्त मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच उल्लेख करता. यामध्ये अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादांचा कुठेच आपल्या बोलण्यामध्ये उल्लेख येत नाही. अजितदादांचं पक्ष आणि त्यांचं नेतृत्व फार मोठं मुंबईमध्ये प्रभावी आहे असं मला वाटत नाही. परंतु ग्रामीण भागच्या राजकारणात अजितदादांचा मोठा प्रभाव आहे. आणि ही तिघं, फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि अजितदादा, ग्रामीण भागचं राजकारण निश्चितपणे चांगल्या पद्धतीने हाताळतील. राष्ट्रवादीच्या शक्तीपूर्ती मुंबईमध्ये राष्ट्रवादी सहभागी होईल आणि अजितदादा ह्या दोघांबरोबर पूर्ण ताकदीने उभा राहतील. बापू, राज्याचा विचार करायला गेलं तर ग्रामीण भागामध्ये अजितदादांची ताकद आहे म्हणताय. पण समजा आता मुंबईमध्ये शेवटचा जीव उद्धव ठाकरेंचा मुंबई महापालिकेमध्ये आहे. मुंबई महापालिका जर हातून गेली या तिघांच्या ताकदीनुसार तर उद्धव ठाकरेंना काम काय राहणार आहे? मुळातच गेली 2.5 वर्ष उद्धव साहेब एकच काम करतायत, ती आम्हाला शिव्या द्यायची.
आता खोकं झालं, बोकं झालं, अमकं झालं, लाख भानगडी झाल्या. आता काळ्या विद्या ही ती सगळं घाणेरडं सुरू आहे. राजकारणाचा थर जास्तीत जास्त राज्यातला कसा खाली घसरून टाकायचा ह्याची सुपारी संजय राऊतासारख्या माणसानं उचललेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला ह्या संजय राऊताच्या बोलण्याची किळस यायला लागलेली आहे. पुढे लोक शिव्या द्यायचं काम करतील यापेक्षा वेगळं कुठला 2.5 वर्ष प्रचंड मोठी त्यांना संधी होती. त्यावेळी त्यांनी हिंदुत्व सम्राटांचे जे विचार आहेत ते खेड्यापाड्यात पोचवून सर्वसामान्य मराठी माणसाची जनतेची सेवा करायला प्रभाव दाखवायला पाहिजे होता. दुर्दैवानं तो काही कारण असो त्यांच्या प्रकृती अनेक कारण आहेत. तिथे काय ते उद्धव साहेब एकटे दुश्मी असंही म्हणणार नाही. निसर्गाने त्यांना साथ दिली नाही. ते आजारी पडले, कोरोना याला असे प्रश्न आहेत. पण शेवटी माणूस काम बघत असतो आणि काम करण्यात तो काळ आमचा शिवसेनेचा अप्रभावी ठरला आणि शिंदे साहेबांचे 2.5 वर्ष हा महाराष्ट्रात एक प्रभावी कालखंड म्हणून या कालखंडाची गणना करावी लागेल. एवढा प्रभावीपणे शिंदे साहेबांनी काम केलं. नक्कीच. तर गुवाहाटीच्या 3 वर्षापूर्वीच्या बंडामध्ये संजय राऊत देखील येणार होते, मात्र आमदाराच्या दबावामुळे संजय राऊत हे येऊ शकले नाहीत. असा गौप्यस्फोट या ठिकाणी 3 वर्षानंतर सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी केलाय. अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.